तर हे बघा, इथून आपण आलो, ही या इकडून तिथून एंट्री केली आणि हे सर्व रूम आहे तिथे. हे बघा 30 तिकडे 4 आहे, 3 आहे, हा 302 आणि 301. 301 आपला रूम आहे. तर चला आपण आता आपल्या रूमची टूर करूया. इथे सर्वात पहिले एंट्री केल्यावर आहे इथे लेफ्ट साईडला हां हे स्टोरेज इथे. त्यानंतर हे एक खूप छान आहे बघा, बाथरूम स्लीपर्स दिले आहेत, पेअर आहे बघा, त्यांनी एक काढली, यूज अँड थ्रो वाली आहे, बेस्ट आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचे हँगरला कपडे अडकवू शकता. हे एक सर्वात मस्त ऑप्शन आहे. लॉकर आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचं डिजिटल लॉकर आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचा पर्सनल नंबर टाकून ते लॉक करू शकता. त्यानंतर इकडे हे वॉशरूम आहे, वॉशरूम पाहू शकता. हे आहे वॉशरूम. वॉशरूममध्ये सर्व किट अवेलेबल आहेत, टूथपेस्ट, टूथब्रश आणि सर्व आहे, सोप, हँडवॉश वगैरे सर्व. हेअर ड्रायर पण दिला आहे, खूप छान, आम्ही घेऊन आलो आमचा, पण दिला आहे इथे, हे पण एक बेस्ट आहे. त्यानंतर हे असं पूर्ण वॉशरूम आहे. हे इथे पार्टिशन आहे, पाहू शकता इथे. तिकडे आपण बाथ घेऊ शकतो, शॉवर आहे आणि इथेही मी आहे. तर हा असा पूर्ण वॉशरूम आहे. हे बघा, त्याचा लुक पूर्ण असा आहे, क्लीन आहे एकदम. आणि मग इथून राईट साईडला आलं की इथे हा एक छोटासा फ्रीज दिला आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे टी मेकर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चहा, कॉफी वगैरे बनवू शकता. इथे तुम्हाला काय सँडल्स वगैरे काढून ठेवायचे असेल तर ते काढून ठेवू शकतो. त्यानंतर इथून आतमध्ये आलं की हा एक सुंदर असा लॅम्प दिला आहे बघा, हा असा लॅम्प आहे इथे एक. आणि मग इथे सिटिंग एरिया, म्हणजे इथे तुम्ही बसू शकता, इथे तुम्ही बसू शकता, रिलॅक्स होऊ शकता. आणि मग तुम्हाला चहा वगैरे कॉफी घ्यायची असेल तर हा एक छोटा टेबल दिला आहे, इथे घेऊन बसू शकता. इथे तुम्हाला छोटं मोठं तुमचं काही सामान अजून एक्स्ट्रा असं ठेवायचं असेल तर तेही ठेवू शकता. तर असा हा रूम आहे. आपण जाऊया बेडकडे. इथे पण एक टेबल आहे, काही तुम्ही इथे ह्याचा यूज करू शकता. आणि मग हा आहे बेड, हा बघा, हा असा बेड आहे. आणि इथे फोन आहे, जर तुम्हाला काही मागवायचं असेल तर त्यासाठी इथे फोन दिलेला आहे. इथे पण एक छोटा लॅम्प आहे, मस्त आहे. आणि बाकी लाईट्स तर आहेतच वरती. असा इथे AC आहे, फॅन आहे. आणि हा आहे बेड, पूर्ण हा बेडचा लुक असा आहे, मस्त आहे, विथ कर्टन्स आहे. असा हा बेड आहे, पाहू शकता, कर्टन्स आणि मग असा बेड. तर हा बेड. आणि मग बेडवरून सरळ आलं की इकडे बाजूलाच, अच्छा तो हे सर्व, हां, तर हे सर्व इथे रिमोट्स वगैरे आहेत, ते आहेत. आणि मग इथून बाहेर आलं की हा इथे स्विमिंग पूल आहे, हा पाहू शकता. लगेज घेऊन आलेत, ते आपलं लगेज घेऊन आलेत. त्यानंतर ह्या अगदी बेडच्या बघा, ह्या इथे बेड आहे आणि बेडच्या अगदी बाजूलाच बाहेर असा इथे स्विमिंग पूल आहे. हा स्विमिंग पूल एरिया आहे. द फॉरेस्ट क्लब रिसॉर्ट हे कर्जतला असल्यामुळे इथे खूप अशी हिरवळ आहे. आणि हे इथे पूल साईड रूम आहेत. बाहेर 2 चेअर पण दिल्यात, म्हणजे तुम्हाला जर थोडा वेळ बसायचं असेल बाहेर तर तुम्ही बसू शकता. तर मग हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.